Welcome to SP Education Channel. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या SP एज्युकेशन चॅनलवर मनापासून स्वागत. मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्रसाठी हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहे. आज मी तुम्हाला मेमरी ड्रॉइंगचे 20 अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक्स सांगणार आहे. टॉपिक्सची नुसती नावं सांगणार नाही तर भरपूर गोष्टी यामध्ये मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. ड्रॉइंग काढताना नेमकं तुम्ही मधल्या भागात काय काढायचं, मागच्या भागात काय दाखवायचं, माणसांच्या हालचाली म्हणजे ह्युमन फिगर्स कशा दाखवायच्या, तुमचं ड्रॉइंग अतिशय प्रभावी कसं करायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण शेवटच्या काही टॉपिक्समध्ये असे सब्जेक्ट आहेत किंवा असे काही टॉपिक्स आहेत ज्यांची प्रॅक्टिस करताना तुम्हाला सगळ्या गोष्टींची एकदाच प्रॅक्टिस होणार आहे किंवा सगळे सब्जेक्ट तुम्हाला महत्त्वाचे जे आहेत ते शेवटपर्यंत समजणार आहेत. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. बघा, टॉपिक पहिला जो आहे, फर्स्ट टॉपिक जो आहे, पूरस्थिती म्हणजे फ्लड सिच्युएशन. नवीन वर्ष आहे त्यामुळे कोणते सब्जेक्ट येण्याची परिस्थिती आहे किंवा कोणते सब्जेक्ट येऊ शकतात त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटचे जे 5 टॉपिक आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे. पहा, पूरस्थिती म्हणजे फ्लड सिच्युएशन. तर पहा, आपला जो पहिला महत्त्वाचा टॉपिक आहे पूरस्थिती, हे जे ड्रॉइंग आहे ते काढताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पाण्याने भरलेला परिसर दाखवू शकता. पाण्यातून सुरक्षित ठिकाणी जाणारी लोक, मदत करणारी लोक, बोटी, घरांचा भाग, झाडे आणि इतर वस्तू दाखवता येतील. त्यानंतर ड्रॉइंगच्या पुढच्या भागामध्ये काही लोक किंवा मदत कार्य दाखवा. मधल्या भागामध्ये पूरग्रस्त आणि परिसर आणि मुख्य घटना दाखवा. मुख्य जो काही विषय आहे, पूरस्थिती हा जो विषय आहे तो सेंटरला दाखवा आणि मागच्या भागामध्ये घरे, झाडे किंवा दूरचा परिसर तुम्ही दाखवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पूरस्थिती दाखवताना चित्रामध्ये घडत असलेली घटना स्पष्ट दिसली पाहिजे. म्हणजे तुमचं चित्र पाहिलं किंवा ड्रॉइंग पाहिलं की लगेच टीचरला समजलं पाहिजे की हा पूरस्थितीचा प्रसंग आहे. अशा वेळेला तुम्हाला A ग्रेड 100% मिळणार आहे. आता पहा, टॉपिक 2 जो आहे, धबधबा. टॉपिक 2 आहे धबधबा पाहायला आलेले पर्यटक. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल समोर स्क्रीनवरती, धबधबा पाहायला आलेले पर्यटक, टुरिस्ट व्हिजिटिंग अ वॉटरफॉल. आता दुसरा टॉपिक जो आहे तो कळाला असेल, धबधबा पाहायला आलेले पर्यटक. हा देखील नवीन सब्जेक्ट आहे. या चित्रामध्ये किंवा या ड्रॉइंगमध्ये तुम्ही तुमचा मुख्य विषय जो आहे की धबधबा पाहायला आलेले सगळे जे पर्यटक, या पर्यटकांमध्ये काही जण धबधबा पाहत आहेत, काही फोटो काढत आहेत, काही बसले आहेत, काही निसर्गाचा आनंद घेत आहेत असे दाखवू शकता. आणि पुढच्या भागामध्ये काही पर्यटक दाखवा, झाडे दाखवा. मधल्या भागामध्ये धबधबा आणि पर्यटकांची मुख्य हालचाल दाखवा. ह्युमन फिगर्स वेगवेगळ्या हालचालींमध्ये तुम्ही इथे दाखवू शकता. बॅकग्राऊंडला तुम्ही डोंगर दाखवू शकता, झाडे दाखवू शकता, निसर्गाचा परिसर दाखवू शकता. आणि हो, सगळे पर्यटक एकाच पोजमध्ये दाखवू नका. प्रत्येक व्यक्तीची ॲक्शन वेगळी ठेवण्याचा प्रयत्न करा. आता टॉपिक जो 3 आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, रस्सी खेच खेळणारी मुले म्हणजे चिल्ड्रन प्लेईंग टग ऑफ वॉर. हा तिसरा टॉपिक आहे, रस्सी खेच खेळणारी मुले. हा देखील नवीन टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. शेवटचे 5 टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत. हा टॉपिक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या हालचाली. एका बाजूला एक गट आणि दुसऱ्या बाजूला दुसरा गट रस्सी खेचत आहे असे तुम्ही दाखवा. मुलांचे शरीर पुढे झुकलेले, पाय जमिनीवर घट्ट ठेवलेले आणि हातांनी रस्सी खेचताना किंवा दोरी खेचताना दाखवलं तर चित्रामध्ये ॲक्शन दिसेल. फक्त मुलांची रांग काढू नका. मुलांची फक्त लाईनमध्ये मुलं उभी आहेत असं दाखवू नका. ते खरंच रस्सीखेच खेळत आहेत. त्यांच्या शरीराच्या हालचालींमधून म्हणजे ह्युमन फिगर्स तुम्ही अशा पद्धतीने काढायच्या की ते खेच खेळत आहेत हे तुम्हाला टीचरला दिसलं पाहिजे. हा टॉपिक ह्युमन फिगर्सच्या सरावासाठी खूप उपयोगी आहे, त्यामुळे हा नक्की करून ठेवा. किंवा जरी वेळ नसेल, करता येत नसेल तरी तुम्हाला ह्या सगळ्या आयडियाज मिळणार आहेत की कोणत्या प्रकारचा टॉपिक आल्यानंतर तुम्हाला काय काढता येणार आहे. हे याच्यातून खूप महत्त्वाच्या गोष्टी कळणार आहेत. नाहीतर एक्झामला गेल्यानंतर जेव्हा टॉपिक आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षातच येत नाही की सुरुवात कुठून करायची. तर हे शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकल्यानंतर सगळं तुमच्या लक्षात येणार आहे.
आता टॉपिक जो 4 आहे ते आहे चहाची टपरी. हा देखील नवीन सब्जेक्ट आहे. चहाची टपरी यामध्ये म्हणजेच टी स्टॉल असा हा सब्जेक्ट आहे. चहाची टपरी म्हणजे फक्त एक दुकान काढायचं असं नाही. टपरीवर चहा बनवणारी व्यक्ती, चहा घेण्यासाठी आलेले ग्राहक म्हणजे चहा पिण्यासाठी जी माणसं आली आहेत तिथे ते, कप, किटली, बेंच, टेबल आणि आजूबाजूचा जो परिसर आहे किंवा आजूबाजूचं जे वातावरण आहे ते दाखवता येईल. पुढे एखादा जो ग्राहक आहे किंवा जो चहा प्यायला माणूस आलेला आहे तो चहा घेताना आणि चहा बनवणारी व्यक्ती, त्यानंतर मागे टपरीचा भाग तुम्ही दाखवू शकता. छोट्या विषयामध्ये देखील अनेक ॲक्टिव्हिटीज कशा दाखवता येतात याची प्रॅक्टिस या टॉपिकमधून तुम्हाला करता येणार आहे, किंवा नसेल जरी वेळ तरी काय काढता येईल ते लक्षात घ्या. आता पहा, पुढचा टॉपिक 5 नंबरचा जो आहे तो आहे भाजीपाला मंडई म्हणजेच व्हेजिटेबल मार्केट. बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल याने तुम्हाला खूप आयडियाज येणार आहेत. कशा पद्धतीने चित्र काढलेलं आहे ते पहा. तुम्ही कोणत्याही प्रकारचं कलर्स वापरू शकता आणि त्याने तुम्ही ते कलरिंग करू शकता. टीचरला नेमकं काय अपेक्षित आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. चित्राला जो सब्जेक्ट दिला आहे भाजीपाला मंडई किंवा व्हेजिटेबल मार्केट, हे तुमच्या चित्राकडे पाहून लगेच टीचरच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे फापट पसारा न करता महत्त्वाच्या गोष्टी काढायच्या आहेत. या टॉपिकमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेजिटेबल्स ज्या आहेत किंवा भाज्या ह्याचे ढीग दाखवू शकता. भाजी विकणारे लोक आहेत ती दाखवू शकता. भाजी घेणारी लोक, घ्यायला आलेली लोक आणि टोपल्या, मंडईचा परिसर, भाजी घ्यायला येणाऱ्या लोकांच्या हातामध्ये पिशवी, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही यामध्ये दाखवू शकता. आता पुढच्या भागामध्ये भाजीच्या टोपल्या आणि काही भाजी घ्यायला आलेली माणसं दाखवा. मधल्या भागामध्ये जे मुख्य विकायला बसलेले आहेत भाजीवाले ते आणि भाजीची दुकाने दाखवा. मागच्या भागामध्ये इतर दुकाने, लोक आणि तुमची त्या भाजी मंडईचा परिसर या प्रकारे तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आणि भाज्या दाखवताना त्यांचे आकार, मांडणी वेगवेगळी ठेवा, त्यामुळे चित्र अधिक नैसर्गिक किंवा नॅचरल दिसेल. आता पुढचा जो टॉपिक आहे पहा, टॉपिक नंबर 6. हे सगळे खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याने तुम्हाला काय होणार आहे, आयडिया येणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या कल्पना सुचणार आहेत की तुमच्या चित्रामध्ये काय दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. या टॉपिकमध्ये दिलं आहे पक्ष्यांना दाणे टाकणारी मुलं म्हणजेच चिल्ड्रन फीडिंग ग्रेन्स टू बर्ड्स अशा प्रकारचा टॉपिक आहे. आणि या ड्रॉइंगमध्ये मुलं पक्ष्यांना दाणे टाकत आहेत हे स्पष्ट तुमचं दिसलं पाहिजे. या ड्रॉइंगमधून काही पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत, काही उडत आहेत असे दाखवता येईल. मुलांच्या हाताची हालचाल आणि पक्ष्यांची हालचाल नीट दाखवा. पुढे मुलं आणि पक्षी मध्ये मुख्य जो इन्सिडेंट आहे, प्रसंग म्हणजे कोणता, की पक्ष्यांना दाणे टाकणे हा, आणि मागे झाडं, इमारती म्हणजे बिल्डिंग आणि जे गार्डन आहे त्याचा परिसर तुम्हाला दाखवता येईल. हा जो सब्जेक्ट आहे तो करताना नॅचरल गोष्टींचा जे काही चित्रामध्ये तो समावेश करून निसर्ग आणि माणसाचा सुंदर संबंध चित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे माणूस आणि निसर्ग यांच्यात कसं नातं आहे ते दाखवण्याचा तुम्ही यामध्ये प्रयत्न करायचा. आता टॉपिक नंबर 7 आहे, पटपट दाखवणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. टॉपिक 7 आहे उंटावरून राईड मारणारी मुले म्हणजेच चिल्ड्रन रायडिंग कॅमल्स. अशा प्रकारचा टॉपिक येऊ शकतो, येण्याची शक्यता आहे म्हणून दाखवलं आहे. येईलच असं नाही, पण हे सगळे टॉपिक दाखवल्यानंतर तुम्हाला कल्पना सुचणार आहेत की कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल. आता या सब्जेक्टमध्ये उंट, त्यावर बसलेली मुलं आणि त्यांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती असे एलिमेंट्स तुम्हाला दाखवता येतील. मुलांची बसण्याची स्थिती, उंटाची चाल आणि आजूबाजूचा परिसर याकडे लक्ष द्या. पुढच्या भागामध्ये काय करायचं, उंटानी मुलं दाखवायची. मधल्या भागामध्ये आणखी काही एखादा उंट किंवा लोक आणि मागे पाठीमागे तुम्हाला वाळवंट किंवा डेझर्ट दाखवता येईल आणि झाडं किंवा इतर परिसर नेहमीप्रमाणे दाखवता येईल. हा टॉपिक करताना मोठ्या आणि लहान आकारातील वस्तूंचा योग्य संबंध दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता पुढचा जो टॉपिक आहे, टॉपिक नंबर 8. बघा, भरपूर टॉपिक्स आहेत, कुठेही वेगळा व्हिडिओ बघण्याची गरज नाही, शेवटपर्यंत पहा. भरपूर टॉपिक्स आहेत, यातलेच येतील. नक्की करून जा. गावातील ग्रामसभा, विलेज ग्रामसभा असा तुम्हाला टॉपिक येऊ शकतो. यामध्ये गावातील लोक एका ठिकाणी जमून चर्चा करत आहेत असा प्रसंग तुम्ही दाखवायचा.
समोर बोलणारी व्यक्ती, तिच्यासमोर बसलेली लोक आणि उभे असलेले गावकरी, आजूबाजूला गावातले वातावरण असे तुम्ही ड्रॉइंग करायचे आहे. असे चित्र तुम्ही काढायचे आहे. सगळी लोक एकाच दिशेने किंवा एकाच पोजमध्ये दाखवू नका. कोणी ऐकत आहे, कोणी चर्चा करत आहे, कोणी हात वर केला आहे, अशा वेगवेगळ्या हालचाली ह्युमन फिगर्समध्ये तुम्हाला दाखवता येईल आणि यामुळे काय होईल, तुमच्या ड्रॉइंगमध्ये एक जिवंतपणा येईल. आता इथे महत्त्वाची गोष्ट सांगायची की ह्या ड्रॉइंगमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती असं दिसत आहे की पाठमोऱ्या फिगर्स आहेत, पाठीमागून ह्या व्यक्ती दिसत आहेत. असं काढायचं नाही. हे एक एक्झाम्पल म्हणून घ्या. पाठमोऱ्या व्यक्ती काढायच्या नाहीत. एखादी काढली तर चालेल, पण शक्यतो समोरून दिसणाऱ्या व्यक्ती काढायच्या. त्यामुळे चित्र काढताना त्याचा अँगल असा ठेवायचा की ह्या व्यक्ती ऐकताना तुम्हाला समोरून दिसत आहेत, बसलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या हालचालीमध्ये आहेत. पाठमोऱ्या व्यक्ती काढायच्या नाहीत. त्यांनी तुम्हाला ग्रेड कमी मिळू शकते. आता पुढचा टॉपिक पहा. टॉपिक नंबर 9 जो आहे तो आहे विहिरीवर पाणी भरणाऱ्या महिला. टॉपिक नंबर 9 आहे विहिरीवर पाणी भरणाऱ्या महिला, वुमन फेचिंग वॉटर फ्रॉम अ वेल. इथे पहा, या सब्जेक्टमध्ये तुम्ही विहीर, पाणी भरणाऱ्या महिला किंवा बायका, त्यांच्या हातामध्ये घागरी म्हणजे पाण्याची भांडी, मोठी मोठी कळशा, बादल्या आणि आजूबाजूला त्यांच्या जो आहे तो गावाकडचा परिसर. गावाकडचा परिसर असा तुम्हाला आजूबाजूला दाखवता येतो. त्यानंतर यामध्ये एखादी बाई जी आहे ती विहिरीतून पाणी काढताना एखादी घागर भरत आहे, म्हणजे पाण्याची कळशी भरत आहे, हंडा भरत आहे, एखादी पाणी घेऊन जात आहे. असे वेगवेगळे प्रसंग तुम्ही दाखवू शकता. आणि पाठीमागच्या साईडला तुम्ही झाडं, ट्रीज, हाऊस, घरं आणि सगळं जे काही गावाकडचं वातावरण आहे ते तुम्ही क्रिएट करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर पूर्ण वातावरण व्यवस्थित दाखवलं, ज्या महिला आहेत त्यांच्या वेगवेगळ्या हालचाली तुम्ही दाखवल्या तर तुम्हाला छान मार्क मिळतात, म्हणजे ए ग्रेड नक्की मिळते. आता पहा, पुढचा जो टॉपिक आहे, टॉपिक नंबर आहे 10. आता टॉपिक नंबर 10 ह्याचा सब्जेक्ट आहे शाळेतील वर्ग, म्हणजे क्लासरूम सीन. हा 10 नंबरचा टॉपिक तुम्हाला मी थोडक्यात सांगते. हा टॉपिक तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कारण तुम्ही रोज स्कूलमध्ये असता, तुम्हाला हा टॉपिक माहिती आहे. तुमच्या क्लासरूममध्ये शिकवणारे जे तुमचे टीचर आहेत ते टीचर तुम्ही दाखवू शकता आणि बेंचवर बसलेले स्टुडंट्स दाखवू शकता. ब्लॅकबोर्ड आहे, त्यानंतर क्लासरूममध्ये ज्या काही इतर वस्तू असतात त्या तुम्ही दाखवू शकता. एखादी विंडो दाखवू शकता. टीचर ब्लॅकबोर्डवर तुम्हाला शिकवत आहेत आणि स्टुडंट लक्ष देऊन ऐकत आहेत. इथे पण 3 ह्युमन फिगर्स आहेत, त्या पाठमोऱ्या दाखवल्या आहेत, बॅकसाईडनी दाखवल्या आहेत. असं दाखवायचं नाही. मुलं शक्यतो समोरून दाखवा. टीचरचा शिकवण्याचा अँगल बदला, म्हणजे ह्युमन समोरून दिसतील. ह्युमन फिगर्स जे आहेत ते समोरून दिसतील. पाठमोऱ्या व्यक्ती काढायच्या नाहीत. काही विद्यार्थी लिहित आहेत, काही फळ्याकडे पाहत आहेत. अशा ॲक्शन्स तुम्ही दाखवू शकता आणि एकाच वर्गामध्ये अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता 11 नंबरचा जो पुढचा टॉपिक आहे तो कुटुंबातला वाढदिवस, म्हणजेच फॅमिली बर्थडे सेलिब्रेशन हा सुद्धा येऊ शकतो. यामध्ये हा 11 नंबरचा टॉपिक आहे. शेवटपर्यंत पहा. शेवटचे 2-4 टॉपिक आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आता या टॉपिकमध्ये तुम्ही बर्थडेचा जो मेन प्रसंग आहे, जी घटना आहे ती तुम्ही स्पष्ट दिसली पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय करता येईल, केक, त्यानंतर बर्थडे साजरा करणाऱ्या ज्या काही तुमच्या कुटुंबामध्ये माणसं आहेत ती, कुटुंबामध्ये किंवा फॅमिलीमध्ये जी सगळी माणसं, फुगे, डेकोरेशन, गिफ्ट्स असं सगळं तुम्हाला यामध्ये दाखवता येईल. फॅमिलीमध्ये प्रत्येक व्यक्तीची एकच पोज घेऊ नका. ड्रॉइंगमध्ये वेगवेगळ्या पोजमध्ये लोक उभी आहेत. कोणी टाळ्या वाजवत आहे, कोणी केककडे पाहत आहे, कोणी गिफ्ट देत आहे. अशा प्रकारे तुम्ही वातावरण क्रिएट करू शकता. यामुळे काय होतं, हे जे ड्रॉइंग आहे ते आनंदाचं, उत्साहाचं आणि वातावरण निर्मिती तयार होईल. त्यामुळे ड्रॉइंग अतिशय सुंदर दिसेल. आता पुढचा जो सब्जेक्ट आहे पहा, तो टॉपिक नंबर आहे 12. 12 नंबरचा जो टॉपिक आहे ऊसाचा रस किंवा गुऱ्हाळ, ऊसाचे गुऱ्हाळ, म्हणजे शुगरकेन ज्यूस स्टॉल किंवा शुगरकेन ज्यूस सेंटर आपण काही म्हणू शकतो. आता या तुम्ही
ड्रॉइंगमध्ये किंवा हा असा जर टॉपिक तुम्हाला आला तर यामध्ये काय काढायचं, बऱ्याच स्टुडंटला त्यावेळेला प्रश्न पडू शकतो. खूप सोपं आहे. यामध्ये काय करायचं, रस काढण्याचं मशीन बऱ्यापैकी काढायचं. परफेक्ट आपल्याला रस काढण्याचं मशीन काढता येत नाही, पण आत्ता जर तुम्हाला सुचवलं तर तुम्ही कशा पद्धतीने रस काढायचं मशीन काढू शकता हे इथे दिसत असेल तुम्हाला. एक चाक काढून व्यवस्थित तुम्हाला काढण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता थोडक्यामध्ये. म्हणूनच टॉपिक सुचवलेत, शेवटपर्यंत पहा. आणि असे भरपूर टॉपिक्स आणि नवीन नवीन एक्झाम्पल घेऊन माझ्या व्हिडिओज नव्याने मी टाकत आहे. क्वेश्चन पेपर्स देखील टाकणार आहे आणि भरपूर इम्पॉर्टंट व्हिडिओज एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या आहेत, त्या नक्की चॅनलवर पहा, सबस्क्राईब करून ठेवा. रोज व्हिडिओ टाकते, त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता यामध्ये एखादी जो माणूस आहे तो मशीनमध्ये ऊस टाकत आहे, दुसरा जो माणूस आहे तो रस पित आहे, साईडला त्याच्या इतर माणसं रस पिण्यासाठी थांबले आहेत असं तुम्ही दाखवायचं. आणि रस घेण्यासाठी भरपूर माणसं तिथं आलेली आहेत किंवा 2-3 फिगर्स दाखवल्या, 2-3 जण आले आहेत तरी चालेल. पुढे जे ग्राहक आहेत त्यानंतर म्हणजे पुढच्या बाजूला ग्राहक म्हणजे माणसं, रस प्यायला आलेली माणसं किंवा महिला कोणी दाखवू शकता आणि रसाचे ग्लास दाखवू शकता. मशीन आणि जो रस विकणारा माणूस आहे तो आणि पाठीमागे जो ऊसाच्या घुराळाचा परिसर आहे तो असं तुम्ही दाखवू शकता. पाठीमागे पहा, ऊसाची शेती दाखवली आहे, एखादं झाड आणि ह्या टपरीच्या खाली हे घुराळं आहे. माणसं बेंचवर बसलेली आहेत, लाकडी बेंचवर बसलेली आहे, शेजारी पाण्याचा माठ आहे आणि एक बाईसुद्धा रस ओतायला त्या माणसाला मदत करत आहे. अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी दाखवल्यानंतर अतिशय उत्तम प्रकारे तुमचं ड्रॉइंग तयार होणार आहे. आता पुढचा टॉपिक पहा, टॉपिक नंबर 13. सगळे टॉपिक्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत. थोडीशी व्हिडिओ लॉंग होणार आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये आईस्क्रीमवाला असा सुद्धा सब्जेक्ट येऊ शकतो. बघा, गावाकडे आईस्क्रीमवाले येतात म्हणजे आईस्क्रीम व्हेंडर. तर यामध्ये तुम्ही आईस्क्रीमची गाडी किंवा स्टॉल, आईस्क्रीम विकणारा जो माणूस आहे तो, आईस्क्रीम घेण्यासाठी आलेली मुलं छोटी आहेत, मुली असे तुम्ही दाखवू शकता. काही मुलं आईस्क्रीम चूज करत आहेत म्हणजे निवडत आहेत की कोणती आईस्क्रीम घ्यायची. एखादं मूल आहे ते आईस्क्रीम घेत आहे, इतर मुलं वाट पाहत आहेत असं तुम्ही दाखवू शकता. आणि पुढच्या बाजूला मुलं, आईस्क्रीमची गाडी आणि मागच्या बाजूला रस्ता, झाडं आणि बिल्डिंग असं दाखवा. आणि या लहान जरी सब्जेक्ट असला हा आईस्क्रीमवाला तरी याच्यामध्ये खूप गोष्टी सुंदरपणे मांडता येतात, हे लक्षात ठेवा. आता 14 नंबरचा जो सब्जेक्ट आहे तो आहे किल्ला बनवणारी मुले. चिल्ड्रन बिल्डिंग अ सँड कॅस्टल हा 14वा टॉपिक आहे, म्हणजे 14वा सब्जेक्ट आहे. ही सगळी मुलं जी आहेत ती एकत्र येऊन किल्ला बनवत आहे असा प्रसंग तुम्ही दाखवायचा आहे. हा तुमचा टॉपिक आहे. बघा, यामध्ये काय दाखवता येईल, कोणी माती किंवा वाळू गोळा करत आहे, कोणी किल्ला तयार करत आहे, कोणी त्याची सजावट म्हणजे डेकोरेट करत आहे त्याला. असे वेगवेगळ्या ॲक्शन्स दाखवता येतील. ह्युमन फिगर्सच्या हालचाली, मुलांच्या हालचाली वेगळ्या प्रकारे दाखवता येतील. ह्युमन फिगर्स अतिशय सोप्या पद्धतीने कशा काढायच्या याचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी माझ्या प्लेलिस्टची लिंक टाकते आणि त्याचप्रमाणे ह्युमन फिगर्सची लिंक टाकते. ती तुम्ही ओपन करून पाहू शकता आणि सबस्क्राईब केल्यानंतर तर माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळणार आहेत. बघा, या टॉपिकमध्ये तुम्हाला काय करता येईल की सगळी मुलं एकत्रपणे काम करत आहेत असं तुम्हाला दिसलं पाहिजे, टीचरला दिसलं पाहिजे. आणि टीमवर्क आणि ॲक्टिव्हिटी दोन्ही या चित्रातून तुम्ही मांडायची आहे. टीचरच्या मनाला देखील कळलं पाहिजे की तुम्हाला किती सब्जेक्ट छान प्रकारे कळाला आहे. हे जर टीचरच्या एकदा लक्षात आलं की तुम्हाला A ग्रेड 100% मिळणार आहे. नुसतंच ड्रॉइंग खूप सुंदर काढायचं असं नाही, तर त्याच्याबरोबर तुम्हाला सब्जेक्ट किती लक्षात आला आहे, तुम्ही काय त्याच्यामध्ये काढलं आहे हे महत्त्वाचं आहे. टॉपिक नंबर 15 आहे फुगेवाला बलून सेलर. हा तुमचा 15 नंबरचा टॉपिक मी दिला आहे. एक बलून विकणारी माणूस आहे किंवा व्यक्ती आहे आणि तिच्याकडे वेगवेगळ्या आकाराचे फुगे म्हणजेच बलून आहेत. फुगे घेण्यासाठी आलेली मुलं दाखवता येतात. आता बघा, बलून जे आहे, भरपूर बलून्स तुम्ही एकत्र दोरीने बांधलेले हे दाखवू शकता आणि हा तुमच्या ड्रॉइंगचा एक अतिशय ॲट्रॅक्टिव्ह पॉईंट होऊ शकतो. म्हणजे फक्त तुम्ही बलूनच काढायचे नाहीत, कलरफुल बलूनच नुसते काढू नका, ते तर तुम्हाला काढता येतीलच, पण त्याचप्रमाणे त्यामध्ये बलून विकणारा माणूस आणि
मुलं बलून घेण्यासाठी आलेले आहेत अशी ॲक्टिव्हिटी दाखवायचा तुम्ही प्रयत्न करायचा. यामध्ये एखादं जे मूल आहे ते बलून घेत आहे, दुसरं मूल काय करते, बलूनकडे पाहतंय. अशा हालचाली दाखवल्यामुळे तुमचं चित्र अतिशय नॅचरल दिसणार आहे आणि ए ग्रेड तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जो सब्जेक्ट आहे कबड्डी खेळणारी मुले, म्हणजे चिल्ड्रन प्लेईंग कबड्डी. आता पहा, हा तुमचा 16 नंबरचा टॉपिक आहे. मी जो दिला आहे तो महत्त्वाचे आहेत. 20च्या 20 जे किंवा 21 जे काही असतील टॉपिक ते शेवटपर्यंत पहा, त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तिथे गेल्यानंतर लक्षात येत नाही कुठून सुरुवात करायची, त्यामुळे हा विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे एलिमेंटरीसाठी आणि याचा नक्की तुम्ही अभ्यास करा किंवा निस्ता व्हिडिओ, कमीत कमी तो व्हिडिओ फक्त ऐकून जा. त्याने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तिथे चित्र काढता येणार आहे किंवा ड्रॉ करता येणार आहे. आता या जो टॉपिक आहे कबड्डी खेळणारी मुले, इथे पहा ॲक्शनकडे विशेष लक्ष द्या. मुलं जी काही ॲक्शन करत आहेत, म्हणजे एका बाजूचा खेळाडू दुसऱ्या बाजूच्या खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे, हात लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि बाकीचे जे खेळाडू आहेत, बाकीची जी मुलं आहेत त्याला पकडायचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे दाखवता येईल. त्यानंतर जी मुलं आहेत त्यांच्या शरीरांची ठेवण, हातापायाची हालचाल, चेहऱ्यावरचे भाव यांचा विचार करा. हा जो गेम आहे कबड्डी, यातून उत्साह या चित्रातून दिसला पाहिजे किंवा या ड्रॉइंगमधून दिसला पाहिजे. म्हणजे फक्त उभं असलेली लोक दाखवली तर कबड्डीचा प्रसंग जो आहे तो स्पष्ट होणार नाही. त्यामुळे सगळं व्यवस्थित जी खेळाडू आहेत, कबड्डी खेळणारी मुलं आहेत, यांच्या शरीराची ठेवण आणि हातापायांची हालचाल, त्याचप्रमाणे चेहऱ्यावरचे सुद्धा भाव तुम्हाला दाखवता आले तर बघा. अशा प्रकारे तुम्ही हे टॉपिक करू शकता. आता पुढचा जो टॉपिक आहे टॉपिक नंबर 17, हा आहे शाळेतील बक्षीस समारंभ. हा देखील महत्त्वाचा आहे. स्कूल प्राइज डिस्ट्रीब्युशन क्रिमनी 17वा टॉपिक आहे शाळेतील बक्षीस समारंभ. या ड्रॉइंगमध्ये तुम्हाला स्टेज दाखवता येईल, बक्षीस किंवा प्राइज देणारे शिक्षक किंवा टीचर दाखवता येईल, प्रमुख जे गेस्ट आलेले आहेत, प्रमुख पाहुणे, त्यानंतर जे प्राइज आहे ते कोणत्या मुलाला मिळाले तो मुलगा दाखवता येईल, इतर जी मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत किंवा जे प्रेक्षक आहेत ते दाखवता येतील. एक मुलगा बक्षीस घेत आहे, प्राइज त्याला मिळत आहे, इतर मुलं टाळ्या वाजवत आहेत. त्याचप्रमाणे टीचर, प्रमुख पाहुणे बक्षीस उभं राहून देत आहेत. अशी चित्रामध्ये किंवा ड्रॉइंगमध्ये तुमच्या मुख्य घटना जी आहे ती लगेच समजली पाहिजे. म्हणून बक्षीस घेणाऱ्या विद्यार्थ्याला आणि बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला चित्रामध्ये योग्य महत्त्व द्या. म्हणजे बक्षीस ज्याला मिळाले तो स्टुडंट आणि बक्षीस देणारा जी टीचर आहेत त्यांना महत्त्व द्या. इथे मी पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला खूप अवघड वाटत असेल की मेमरी ड्रॉइंगमध्ये ह्युमन फिगर्स हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यात जर तुम्हाला काढता आल्या नाहीत तर तुम्ही कसं काय हे ड्रॉइंग काढणार. म्हणूनच सांगते, माझ्या चॅनलवरती गेल्यानंतर ह्युमन फिगर्सच्या खूप महत्त्वाच्या व्हिडिओ मी टाकलेल्या आहेत. तुम्ही सगळ्या व्हिडिओज नक्की पहा. एलिमेंटरी, इंटरमिजिएट सगळ्या व्हिडिओ फास्ट स्पीड करून पहा. आणि ह्युमन फिगर्सच्या देखील व्हिडिओ आहेत. सोप्या पद्धतीने चित्र कसं सुंदर काढायचं, ह्युमन फिगर काढायची हे त्यामध्ये मी सांगितलं आहे. ते नक्की पहा, तुम्हाला खूप इझिली जमेल. आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाका की तुम्हाला जमलं की नाही. आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणती हवी आहे हे देखील कमेंट करून सांगा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवणार आहे. कारण मला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या मुलांसाठीच त्यांना व्हिडिओ बनवायचे आहेत. त्यांना उपयोगी पडतील अशा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यामुळे मी नक्की करेल. आता टॉपिक नंबर 18 जो आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन किंवा 26 जानेवारी असा राष्ट्रीय जो सण आहे, नॅशनल फेस्टिवल आहे, हा तुमच्या ड्रॉइंगमध्ये 100% एकतरी येणारच आहे. त्यामुळेच तुम्हाला हा मी दाखवला आहे. नक्की हा करून जा. ज्यांना सोपं वाटतो त्यांनी हा ड्रॉ करायचा आहे. इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन 15 ऑगस्ट असा ह्याच्यामध्ये दाखवला आहे. हा शाळेतला कार्यक्रम आहे. या ड्रॉइंगमध्ये तुम्ही काय करू शकता, झेंडा उभारलेला दाखवू शकता, स्टुडंट, टीचर, शाळेची बिल्डिंग, कार्यक्रमाचं संपूर्ण जे वातावरण आहे, सगळे स्टुडंट्स एका लाईनमध्ये उभ्या आहेत आणि हा जो काही ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू आहे, सगळेजण कार्यक्रमाकडे लक्ष देत आहे असं तुम्हाला दाखवता येईल. आणि अख्ख्या शाळेमध्ये राष्ट्रीय सणाचे
म्हणजे नॅशनल फेस्टिवलचे वातावरण या चित्रातून स्पष्टपणे दिसणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा टॉपिक सांगते, टॉपिक नंबर 19. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. या प्रकारचा एक तरी टॉपिक तुमच्या एक्झामला येतोच, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजेच पर्यावरण संवर्धन. आता हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्ही काय दाखवू शकता, चित्रामध्ये व्यवस्थित पहा. किती छान प्रकारे वेगवेगळे असे स्लोगन दिले आहेत, बॅनर लावलेले आहेत. कचरापेटीमध्ये सुद्धा कचरापेटीत टाका अशा प्रकारचं लिहिलं आहे. पूर्ण वातावरण निर्मिती कशी केली आहे ती बघा. फक्त झाडं लावणं किंवा झाडं तुम्ही साईडला काढणं पुरेसं नाही. मुलं झाडं लावत आहे, मुलं झाडांना पाणी देत आहे, आजूबाजूचा जो परिसर आहे स्वच्छ ठेवत आहे असं दाखवता येईल. पुढच्या भागामध्ये झाडं लावणारी मुले, मधल्या भागामध्ये मोठी झाडे, मागे पण हिरवाई दाखवा, म्हणजे हिरवळ दाखवा सगळी, स्कूल दाखवा आणि परिसर दाखवा. म्हणजे तुमच्या बघा अख्ख्या ड्रॉइंगमधून वातावरण असं निर्माण झालं पाहिजे की पर्यावरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या ड्रॉइंगमधून अशा पद्धतीने तुम्ही ते काढू शकता. त्यामुळे सुंदर एक छानसा संदेशसुद्धा जाणार आहे पुढे की तुम्ही ड्रॉइंग काढल्यानंतर की पर्यावरण वाचवा हा संदेश जाणार आहे. त्याच्यामुळे तो संदेश देण्याचा तुम्ही या ड्रॉइंगमधून नक्की प्रयत्न करा. आता पहा, हा देखील टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. टॉपिक नंबर 20 दवाखान्यातील वातावरण म्हणजेच हॉस्पिटल सीन. आणि आता आपला शेवटचा जो 20वा टॉपिक आहे यामध्ये काय दाखवता येईल. तुमच्या ड्रॉइंगमध्ये पहा, डॉक्टर दाखवू शकता, त्यांनी मास्क घातला आहे. पेशंट दाखवू शकता, नर्स दाखवू शकता. बेड आहे, दवाखान्यामध्ये जो बेड असतो तो आहे. त्याला ग्रीन कलरचं कसं बघा, व्हाईट कलरची पिलो ग्रीन कलर खाली टाकला आहे. बेडशीट ते तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी दाखवू शकता. स्वच्छता ही सेवा आहे असं तिथे एक पाटी आहे. त्यानंतर प्लसचं रेड कलरचं चिन्ह आहे, जे डॉक्टरांचं चिन्ह आहे. मास्क लावा असं सुद्धा लिहिलं आहे. अशा प्रकारे बारीक सारीक गोष्टी तुम्ही दाखवू शकता. डॉक्टरांच्या पुढे डॉक्टरांची एक नेमप्लेट आहे ती तुम्ही दाखवायची. ते एखाद्या पेशंटची तपासणी करत आहेत आणि नर्स त्यांना हेल्प करत आहे. एखादे नातेवाईक आले आहेत. अशी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दाखवता येतील व्यक्ती. आणि ह्या ज्या काही माणसं आहेत त्यांच्या भूमिकासुद्धा स्पष्ट दिसत आहेत जर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही केलं तर. म्हणजे फक्त डॉक्टर आणि एक पेशंट काढून थांबायचं नाही, तर संपूर्ण क्लिनिकमधलं किंवा दवाखान्यातलं वातावरण क्रिएट करायचं आहे. आता शेवटचा पण महत्त्वाचा भाग. तर बघा, आपण एवढे सगळे टॉपिक्स पाहिले मेमरी ड्रॉइंगचे. तर एक लक्षात ठेवायचं, फक्त टॉपिकचं नाव पाठ करून उपयोग नाही किंवा तुम्ही हे जे पाहिलं आहे फक्त ते उपयोग नाही. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुमचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला व्यवस्थित कळाला आहे. समोर काय दाखवायचं, बाजूला काय दाखवायचं, पाठीमागे काय दाखवायचं, मध्यभागी सेंटरला ड्रॉइंगमध्ये काय दाखवायचं हे तुम्हाला कळालं आहे. हे नक्की तुमच्या जे ड्रॉइंग आहे त्याच्यामधून टीचर पुढे मांडा आणि टीचरच्याही लक्षात येतं की तुम्हाला टॉपिक किती छान समजला आहे. नक्की तुम्हाला A ग्रेड मिळते. त्यानंतर जी मेन टॉपिक आहे त्याच्यावरच तुम्ही फोकस करा आणि अशा पद्धतीने हे सगळे जे टॉपिक होते ते अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. नुसते टॉपिक सांगून चाललं नसतं तर समोर ड्रॉइंग बघितल्यानंतर तुम्हाला खूप आयडियाज येणार आहेत. माझ्या अशा सगळ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट महत्त्वाची, हाईपचं बटन आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर हाईप करा. हाईपचं बटन दाबल्याने मला अजून एक लाईक मिळणार आहे. ड्रॉइंग एक्झामच्या तुमच्या तयारीसाठी आपण चॅनलसोबत जोडलेले राहा आणि मनापासून प्रॅक्टिस करा आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या. तुम्हाला मनापासून तुमच्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.